आपण बघितलं वरती साठी डाऊन होतं पण हा ट्रेड आपला चुकलेला आहे. म्हटलं की सपोर्ट आपल्या वरती आहे तर मार्केट वरती गेला डाऊन बघू आता आपला लाईन करता करता मला वाटलं इथून वरती जाईल बघून मी 2 ट्रेड घेऊन टाकलेले. गॅरंटी कमी आहे मार्केट इथून वर जर काही इथून डाऊन साईड तिथे झालं इथून बघा हे मार्केट इथून लॉस होऊ राहिलं. त्यामुळे बघू जिथं आपण नाही ट्रेड केली तिथून मार्केट लॉस. ही कॅन्डल जर वरती गेली तर आपलं प्रॉफिट होईल. कॅन्डल जर रेड झाली तर मार्केट डाऊन साईड बघू ही जर कॅन्डल रेड झाली तर आपण डाऊन साईडला आपण ट्रेड मारू 2-3 आणि आपलं लॉस रिकवर करू. कॅन्डल रेड होऊ राहिली 40 सेकंद आहेत बघू दाखवतं डाऊन साईड आणि खाली येऊ राहिली तिथे आपण 2-3 ट्रेड घेऊ राहिलो आपला लॉस आता रिकवर करण्यासाठी. इथून मार्केट डब्ल्यू पॅटर्न बघितलं इथून वरती गेलं खाली गेलं खालून पण वरती आलं बघू तिथे इथून वरती आपल्याला जो आपण अपसाईडचा ट्रेड घेतला तर तिथे वाटलं का मार्केट इथून वरती जाईल आणि सपोर्ट लावून टच करून मार्केट खाली येईल हा आपला होता अंदाज. तो अंदाज आपला चुकला मार्केट डाऊन साईडने झाला बघून आपण 3 ट्रेड डाऊन साईडने घेतले जेणेकरून आपला लॉस पण रिकवर होईल. मनी मॅनेजमेंट करून घ्यायसाठी प्रत्येक गोष्ट हे करताना विचार करून मनी मॅनेजमेंट करून ट्रेड करत चालायचं. बघू आता आपला ट्रेड काय म्हणतो प्रॉफिट मध्ये आहेच बुवा. का इथून मार्केट वरती गेलं इथून सपोर्ट लावून इथून बघा ही कॅन्डलने आपलं हे ड्रॉ केलं इथून मला वाटलं इथून आता अप जाईल पण ते इथून सपोर्ट लावून मार्केट टच करून खाली आलं. सलग 2 कॅन्डल रेड गेले म्हणून वाटलं का आता मार्केट डाऊन बघून आपण रेड साईडने करून टाकू. मार्केटचं बघू आता काय होतं ते. जर आपला ट्रेड हा विन झालेला आहे आपलं नेट फ्लो असल्यामुळे आपलं थोडं ते दाखवून नाही राहिलं पण आपलं ट्रेड विन झालेला आहे. चला बघू आता आपण दुसऱ्या पेअर मध्ये काय होतं काय नाही ते बघू. आपली 1 मिनिटाची ट्रेड होती. आपला ट्रेड विन झालेला आहे त्याच्यामुळे टेन्शन बघू याच्यामध्ये मार्केट चांगलं नाही वाटत कारण का मार्केट बघा वरतून खाल्लेलं तिथे थोडी छोटी छोटी कॅन्डल ड्रॉ करायला त्याच्यामुळे असे मार्केटमध्ये ट्रेड करू नका आपला लॉसच होतो. मार्केट हे बघा आता ग्रीन कॅन्डल बनवले आता छोटे छोटे 2-3 कॅन्डल बनवले कारण का मार्केट इथून वरती आलं खाली गेलं परत डब्ल्यू पॅटर्न इथे बनवला डब्ल्यू वरून परत व्ही पॅटर्न बनवला. जीबी में देखो चलो ये बहुत अच्छा मार्केट है देखते हैं अभी. डाऊन साईडने मार्केट जाऊ राहिले आपण तर इथे एक ट्रेड प्लेस करायचा होता पण आपलं हे नेट अटकू राहिलं त्याच्यामुळे आपल्याला थोडं जमून नाही राहिलं. बघा कॅन्डल आता जो आपला सपोर्ट आहे ना इथला आपला हा जो इथे ग्रीन आहे इथे मार्केट हे आपलं हे इथं टार्गेट आहे. इथून कॅन्डल इथे होता ना इथून मार्केट वरती जाईल. बघू हिरो मध्ये आपण ड्रॉ लाईन पहिला आपण ड्रॉ लाईन असं हॉरिझॉन्टल लाईन आपण घेतलेली आहे आता सध्या. स्टार्टिंगला घेऊन टाकू आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स डाऊन बघू आता आपला ड्रॉ लाईन करता करता मला वाटलं इथून वरती जाईल बघून मी 2 ट्रेड घेऊन टाकलेले. गॅरंटी कमी आहे मार्केट इथून वर जर काही इथून डाऊन साईड तिथे झालं इथून बघा हे मार्केट इथून लॉस होऊ राहिलं. त्यामुळे बघू जिथं आपण नाही ट्रेड केली तिथून मार्केट लॉस. ही कॅन्डल जर वरती गेली तर आपलं प्रॉफिट होईल. कॅन्डल जर रेड झाली तर मार्केट डाऊन साईड बघू ही जर कॅन्डल रेड झाली तर आपण डाऊन साईडला आपण ट्रेड मारू 2-3 आणि आपलं लॉस रिकवर करू. कॅन्डल रेड होऊ राहिली 40 सेकंद आहेत बघू दाखवतं डाऊन साईड आणि खाली येऊ राहिली तिथे आपण 2-3 ट्रेड घेऊ राहिलो आपला लॉस आता रिकवर करण्यासाठी. इथून मार्केट डब्ल्यू पॅटर्न बघितलं इथून वरती गेलं खाली गेलं खालून पण वरती आलं बघू तिथे इथून वरती आपल्याला जो आपण अपसाईडचा ट्रेड घेतला तर तिथे वाटलं का मार्केट इथून वरती जाईल आणि सपोर्ट लावून टच करून मार्केट खाली येईल हा आपला होता अंदाज. तो अंदाज आपला चुकला मार्केट डाऊन साईडने झाला बघून आपण 3 ट्रेड डाऊन साईडने घेतले जेणेकरून आपला लॉस पण रिकवर होईल. मनी मॅनेजमेंट करून घ्यायसाठी प्रत्येक गोष्ट हे करताना विचार करून मनी मॅनेजमेंट करून ट्रेड करत चालायचं. बघू आता आपला ट्रेड काय म्हणतो प्रॉफिट मध्ये आहेच बुवा.
का इथून मार्केट वरती गेलं, इथून सपोर्ट लावून इथून बघा ही कॅन्डलने आपलं हे ड्रॉ केलं इथून. मला वाटलं का इथून आता अप जाईल, पण ते इथून सपोर्ट लावून मार्केट टच करून खाली आलं. सलग 2 कॅन्डल रेड गेले. म्हणून वाटलं का आता मार्केट डाऊन बघून आपण रेड साईडने करून टाकू. मार्केटचं बघू आता काय होतं ते. जर आपला ट्रेड हा विन झालेला आहे, आपलं नेट नेट फ्लो असल्यामुळं आपलं थोडं ते दाखवून नाही राहिलं, पण आपलं ट्रेड विन झालेला आहे. चला बघू आता आपण दुसऱ्या पेअरमध्ये काय होतं काय नाही ते बघू. आपली 1 मिनिटाची ट्रेड होती. आपला ट्रेड विन झालेला आहे, त्याच्यामुळे टेन्शन आहे. बघू याच्यामध्ये मार्केट चांगलं नाही वाटत, कारण का मार्केट बघा वरतून खाल्लेलं तिथे थोडी छोटी छोटी कॅन्डल ड्रॉ करायला, त्याच्यामुळे असे मार्केटमध्ये ट्रेड करू नका, आपला लॉसच होतो. मार्केट हे बघा आता ग्रीन कॅन्डल बनवलेलं आहे, आता छोटे छोटे 2-3 कॅन्डल बनवलं, कारण का मार्केट इथून वरती आलं, खाली गेलं, परत डब्ल्यू पॅटर्न इथं बनवला, डब्ल्यू वरून परत व्ही पॅटर्न बनवला. यूरो जीबी में देखो चलो, ये बहुत अच्छा मार्केट है, देखते हैं अभी। डाऊन साईडने मार्केट जाऊ राहिले, आपण तर इथे एक ट्रेड प्लेस करायचा होता, पण आपला हे नेट अटकू राहिलं, त्याच्यामुळे आपल्याला थोडं जमून नाही राहिलं. बघा कॅन्डल आता जो आपला सपोर्ट आहे ना इथला, आपला हा जो इथे ग्रीन आहे इथे मार्केट हे आपलं हे इथं टार्गेट आहे. इथून कॅन्डल इथे होता ना, इथून मार्केट वरती जाईल. बघू युरो मध्ये आपण ड्रॉ लाईन पहिल्यांदा आपण ड्रॉ लाईन असं हॉरिझॉन्टल लाईन आपण घेतलेली आहे आता सध्या. स्टार्टिंगला घेऊन टाकू आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स.
आपण बघितलं वरती F30 डाऊन होतं पण हा ट्रेड आपला चुकलेला आहे. म्हटलं की सपोर्ट आपल्या वरती आहे तर मार्केट वरती गेला डाऊन बघू आता आपला लाईन करता करता मला वाटलं इथून वरती जाईल बघून मी 2 ट्रेड घेऊन टाकलेले. गॅरंटी कमी आहे मार्केट इथून वर जर काही इथून डाऊन साईड तिथे झालं इथून बघा हे मार्केट इथून लॉस होऊ राहिलं. त्यामुळे बघू जिथं आपण नाही ट्रेड केली तिथून मार्केट लॉस ही कॅन्डल जर वरती गेली तर आपलं प्रॉफिट होईल. कॅन्डल जर रेड झाली तर मार्केट डाऊन साईड बघू ही जर कॅन्डल रेड झाली तर आपण डाऊन साईडला आपण ट्रेड मारू 2-3 आणि आपलं लॉस रिकवर करू. कॅन्डल रेड होऊ राहिली 40 सेकंद आहेत बघू दाखवतं डाऊन साईड आणि खाली येऊ राहिली तरी आपण 2-3 ट्रेड घेऊ राहिलो आपला लॉस आता रिकवर करण्यासाठी. इथून मार्केट डब्ल्यू पॅटर्न बघितलं इथून वरती गेलं खाली गेलं खालून पण वरती आलं बघू तिथे इथून वरती आपल्याला जो आपण अपसाईडचा ट्रेड घेतला तर तिथे वाटलं का मार्केट इथून वरती जाईल आणि सपोर्ट लावून टच करून मार्केट खाली येईल हा आपला होता अंदाज. तो अंदाज आपला चुकला मार्केट डाऊन साईडने झाला बघून आपण 3 ट्रेड डाऊन साईडने घेतले जेणेकरून आपला लॉस पण रिकवर होईल. मनी मॅनेजमेंट करून घ्यायसाठी प्रत्येक गोष्ट हे करताना विचार करून मनी मॅनेजमेंट करून ट्रेड करत चालायचं. बघू आता आपला ट्रेड काय म्हणतो प्रॉफिट मध्ये आहेच बुवा. का इथून मार्केट वरती गेलं इथून सपोर्ट लावून इथून बघा ही कॅन्डलने आपलं हे ड्रॉ केलं इथून मला वाटलं इथून आता अप जाईल पण ते इथून सपोर्ट लावून मार्केट टच करून खाली आलं. सलग 2 कॅन्डल रेड गेले म्हणून वाटलं का आता मार्केट डाऊन बघून आपण रेड साईडने करून टाकू. मार्केटचं बघू आता काय होतं ते जर आपला ट्रेड हा विन झालेला आहे आपलं नेट फ्लो असल्यामुळे आपलं थोडं ते दाखवून नाही राहिलं पण आपलं ट्रेड विन झालेला आहे. चला बघू आता आपण दुसऱ्या पेअर मध्ये काय होतं काय नाही ते बघू. आपली 1 मिनिटाची ट्रेड होती. आपला ट्रेड विन झालेला आहे त्याच्यामुळे टेन्शन बघू याच्यामध्ये मार्केट चांगलं नाही वाटत कारण का मार्केट बघा वरतून खाल्लेलं तिथे थोडी छोटी छोटी कॅन्डल ड्रॉ करायला त्याच्यामुळे असे मार्केटमध्ये ट्रेड करू नका आपला लॉसच होतो. मार्केट हे बघा आता ग्रीन कॅन्डल बनवले आता छोटे छोटे 2-3 कॅन्डल बनवले कारण का मार्केट इथून वरती आलं खाली गेलं परत डब्ल्यू पॅटर्न इथं बनवला डब्ल्यू वरून परत व्ही पॅटर्न बनवला. जीबी में देखो चलो
आपण बघितलं वरती साठी डाऊन होतं पण हा ट्रेड आपला चुकलेला आहे. म्हटलं की सपोर्ट आपल्या वरती आहे तर मार्केट वरती गेला डाऊन बघू आता आपला लाईन करता करता मला वाटलं इथून वरती जाईल बघून मी 2 ट्रेड घेऊन टाकलेले. तू गॅरंटी केलं आहे मार्केट इथून वर जर काही इथून डाऊन साईड तिथे झालं इथून बघा हे मार्केट इथून लॉस होऊ राहिलं. त्यामुळे बघू जिथं आपण नाही ट्रेड केलं तिथून मार्केट लॉस ही कॅन्डल जर वरती गेली तर आपला प्रॉफिट होईल. कॅन्डल जर रेड झाली तर मार्केट डाऊन साईड बघू ही जर कॅन्डल रेड झाली तर आपण डाऊन साईडला आपण ट्रेड मारू 2-3 आणि आपलं लॉस रिकवर करू. कॅन्डल रेड होऊ राहिली 40 सेकंद आहेत बघू आपण डाऊन साईड खाली येऊ राहिली तरी आपण 2-3 ट्रेड घेऊ राहिलो आपला लॉस आता रिकवर करण्यासाठी. इथून मार्केट डब्ल्यू पॅटर्न बघितलं इथून वरती गेलं खाली गेलं खालून पण वरती आलं बघू त्याच्यासाठी इथून वरती आपल्याला जो आपण अपसाईडचा ट्रेड घेतला तर तिथे वाटलं का मार्केट इथून वरती जाईल आणि सपोर्ट लावून टच करून मार्केट खाली हा आपला होता अंदाज. तो अंदाज आपला चुकला मार्केट डाऊन साईडने झाला म्हणून आपण 3 ट्रेड डाऊन साईडने घेतले जेणेकरून आपला लॉस पण रिकवर होईल. मनी मॅनेजमेंट करून घ्यायसाठी प्रत्येक गोष्ट हे करताना विचार करून मनी मॅनेजमेंट करून ट्रेड करत चालायचं. बघू आता आपला ट्रेड काय म्हणतो प्रॉफिट मध्ये तर आहेच बुवा. का इथून मार्केट वरती गेलं इथून सपोर्ट लावून इथून बघा ही कॅन्डलने आपलं हे ड्रॉ केलं इथून मला वाटलं का इथून आता अप जाईल पण ते इथून सपोर्ट लावून मार्केट टच करून खाली आलं. त्याला 2 कॅन्डल रेड गेले म्हणून वाटलं का आता मार्केट डाऊन बघून आपण रेड साईडने करून टाकू. मार्केटचं बघू आता काय होतं ते. जर आपला ट्रेड हा विन झालेला आहे आपलं नेट फ्लो असल्यामुळे आपलं थोडं ते दाखवून राहिलं पण आपलं ट्रेड विन झालेला आहे. चला बघू आता आपण दुसऱ्या पेअर मध्ये काय होतं काय नाही ते बघू. आपली 1 मिनिटाची ट्रेड होती. आपला ट्रेड विन झालेला आहे त्याच्यामुळे टेन्शन बघू याच्यामध्ये मार्केट चांगलं नाही वाटत कारण का मार्केट बघा वरतून खाल्लेलं तिथे थोडी छोटी छोटी कॅन्डल ड्रॉ करायला त्याच्यामुळे असे मार्केटमध्ये ट्रेड करू नका आपला लॉसच होतो. मार्केट हे बघा आता ग्रीन कॅन्डल बनवले आता छोटे छोटे 2-3 कॅन्डल बनवले कारण का मार्केट इथून वरती आलं खाली गेलं परत डब्ल्यू पॅटर्न इथं बनवला डब्ल्यू वरून परत व्ही पॅटर्न बनवला. यूरो जीबी में देखो चलो ये बहुत अच्छा मार्केट है देखते हैं अभी. डाऊन साईडने मार्केट जाऊ राहिले आपण तर इथे एक ट्रेड प्लेस करायचा होता पण आपलं हे नेट आटकू राहिलं त्याच्यामुळे आपल्याला थोडं जमून नाही राहिलं. बघा कॅन्डल आता जेव्हा आपला सपोर्ट आहे ना इथला आपला हा जो इथे ग्रीन आहे इथे मार्केट हे आपलं हे इथं टार्गेट आहे. इथून कॅन्डल इथे होता ना इथून मार्केट वरती जाईल. बघू युरो मध्ये आपण ड्रॉ लाईन पहिला आपण ड्रॉ लाईन समजा हॉरिझॉन्टल लाईन आपण घेतलेली आहे आता सध्या स्टार्टिंगला घेऊन टाकू आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ये बहुत अच्छा मार्केट है देखते हैं अभी. डाऊन साईडने मार्केट जाऊ राहिले आपण तर इथे एक ट्रेड प्लेस करायचा होता पण आपलं हे नेट आटकू राहिलं त्याच्यामुळे आपल्याला थोडं जमून नाही राहिलं. बघा कॅन्डल आता जेव्हा आपला सपोर्ट आहे ना इथला आपला हा जो इथे ग्रीन आहे इथे मार्केट हे आपलं हे इथं टार्गेट आहे. इथून कॅन्डल इथे होता ना इथून मार्केट वरती जाईल. बघू युरो मध्ये आपण ड्रॉ लाईन पहिला आपण ड्रॉ लाईन समजा हॉरिझॉन्टल लाईन आपण घेतलेली आहे आता सध्या स्टार्टिंगला घेऊन टाकू आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स.